नमस्कार. नवीन वर्षाचा स्वागत करताना जुन्या वर्षाला मागे सोडून एका नव्या, अधिक सकारात्मक आणि निरोगी मानसिकतेने पुढे कसं जायचं, आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आणि या प्रवासाची सुरुवात आपण एका खूप खूप शक्तिशाली विचाराने करूया. बघा, जे वर्ष गेलं ते आपण फक्त जगलो किंवा ढकललं असं नाहीये. खरं तर त्या वर्षाने आपल्याला अधिक मजबूत, अधिक परिपक्व बनवलं आहे. तर आपला पहिला टप्पा आहे मागे वळून पाहणं. पण थांबा, चुका शोधण्यासाठी किंवा स्वतःला दोष देण्यासाठी नाही, अजिबात नाही, तर त्यातून जे काही मौल्यवान धडे मिळाले आहेत त्यांच्यासाठी. खरंय, आपण अनेकदा स्वतःवर खूपच कठोर असतो. पण आता वेळ आलीये स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची. कारण गेलेलं वर्ष नक्कीच सोपं नव्हतं, पण आपण हार मानली नाही. आपण टिकून राहिलो, आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ह्याच मागे वळून बघण्याला आपण एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकतो. बघा, जिथे आपल्याला आधी चुका दिसत होत्या तिथे आता एक धडा दिसू शकतो. जे अडथळे वाटत होते ती कदाचित भविष्यासाठीची तयारी होती, आणि जिथे विलंब जाणवत होता ती कदाचित योग्य वेळेची प्रतीक्षा होती. हा दृष्टिकोनातला छोटासा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. हे अगदी रस्त्याच्या कामासारखं आहे. वर्क इन प्रोग्रेस. यशाचा रस्ता हा नेहमीच असा अंडर कन्स्ट्रक्शन असतो. त्यामुळे प्रगती नेहमीच दिसेल असं नाही, पण चालत राहणं, प्रयत्न करत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मग या पहिल्या भागातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की कधीकधी फक्त टिकून राहणं, फक्त तग धरून उभं राहणं हेच खूप मोठं यश असतं. प्रत्येक वेळी जिंकलंच पाहिजे असं काही नाही. बरं, आता भूतकाळाचं कौतुक झालं, त्यातून शिकलो. आता वळूया पुढच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे. पुढे जाण्यासाठी मागचं काही ओझं मागेच सोडून द्यावं लागतं. तर मग पाहूया नेमकं काय मागे सोडायचंय. त्यामुळे आता वेळ आहे स्वतःला हा प्रश्न विचारण्याची की असं काय आहे जे आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत आहे. कोणती अशी ओझी आहेत जी आपण विनाकारण वाहत आहोत. जसे की तो आतला आवाज जो सतत म्हणतो, नाही, हे माझ्याकडून नाही होणार, किंवा एखादी गोष्ट करण्यापासून रोखणारी भीती. कधीकधी आपण उगाचच अपराधीपणाची भावना बाळगतो, जी आपली नसतेच. आणि हो, इतरांच्या अपेक्षांचं ओझं. नवीन वर्षात प्रवेश करण्याआधी हे सगळं मागे सोडून देणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःला माफ करणं. हे बघा, आज आपल्याकडे जे ज्ञान आहे, जो अनुभव आहे, तो काल नव्हता. साहजिकच आहे. त्यामुळे भूतकाळातल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला माफ करून पुढे जाणं शिकलं पाहिजे. चला, भूतकाळातलं ओझं तर उतरवलं. आता वेळ आहे भविष्यासाठी एक नवीन आणि मजबूत मानसिकता तयार करण्याची. हीच मानसिकता नवीन वर्षासाठी आपला पाया ठरेल. यालाच तर ग्रोथ माइंडसेट म्हणतात. मी हे करू शकत नाही या विचारात एक पूर्णविराम आहे, पण मी अजून शिकत आहे या विचारात एक शक्यता आहे, वाढण्याची संधी आहे. हा एकच विचार किती मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. प्रत्येक आव्हान हे शिकण्याची संधी वाटू लागतं. आपल्याला अनेकदा असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी प्रेरणा किंवा मोटिवेशन खूप आवश्यक आहे. पण खरं सांगायचं तर प्रेरणा ही एक भावना आहे. ती येते आणि जाते. आपण तिच्यावर पूर्णपणे अवलंबून नाही राहू शकत. मग प्रेरणेपेक्षा अधिक शक्तिशाली काय आहे? तर ते आहे सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. सातत्य आणि शिस्तच सामान्य गोष्टींना असामान्य बनवतात. मोठं यश हे रोजच्या लहान लहान सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच मिळतं. यालाच 1% नियम असंही म्हणतात. कल्पना खूप सोपी आहे. दररोज फक्त 1% सुधारणा करायची. फक्त 1%. सुरुवातीला हे खूपच लहान वाटेल, पण वर्षभरात या लहान लहान बदलांचा परिणाम इतका प्रचंड मोठा असतो की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सर्वात पायाभूत भागाकडे. हा भाग आहे आत्मविश्वासाचा पाया रचण्याबद्दल, स्वतःला एक वचन देण्याबद्दल. कारण खरं तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात इथूनच होते, स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून. हाच तो पाया आहे ज्यावर आपण आपलं संपूर्ण भविष्य उभारणार आहोत. आणि हा विश्वास कुठून येतो? तो आतूनच येतो. आपल्या प्रत्येकामध्ये कितीतरी सकारात्मक गुण, कितीतरी शक्ती दडलेली आहे. आपण बलवान आहोत, लवचिक आहोत, सर्जनशील आहोत. फक्त गरज आहे ती ओळखण्याची. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जगाला आपल्याकडून परिपूर्णतेची म्हणजे परफेक्शनची अपेक्षा नाहीये. त्यांना एक खरी, प्रयत्नशील आणि सतत शिकत राहणारी, वाढणारी व्यक्ती हवीये. त्यामुळे चुका करायला अजिबात घाबरू नका. आणि शेवटी या एका शक्तिशाली विचाराने समारोप करूया. नवीन वर्ष म्हणजे सगळं काही पुसून नव्याने सुरुवात करणारी कोरीपाठी नाहीये, तर ते आपल्या धैर्याच्या, आपल्या शौर्याच्या कथेतील फक्त एक पुढची ओळ आहे.
आपला प्रवास तो सुरूच आहे. किती सुंदर आणि प्रेरणादायी कल्पना आहे ही, नाही का?